नमस्कार. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आता परवाच एक 10 दिवसापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लवकरात लवकर 4 महिन्यामध्ये हे घ्यायला सांगितलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला सांगितल्या, म्हणजे कॉर्पोरेशन, नगरपालिका, महानगरपालिका वगैरे वगैरे यांच्या सगळ्यांच्या निवडणुका घ्यायला सांगितल्या आणि त्या निवडणुका होतील. आता ह्या निवडणुकांमध्ये काय होणार आहे? ह्या निवडणुकांमध्ये जवळजवळ 6 पक्ष राहणार आहेत. एक BJP, एक NCP अजित पवार, एक शिवसेना एकनाथ शिंदे, शरद पवारांची NCP, काँग्रेस आणि उभाटा शिवसेनेची एक पक्ष राहील, आणखीन मनसेचा राहतील आणि मग बाकी RPI वगैरे छोटे मोठे पक्षांचे हे राहतील, MIM किंवा ते पॉकेट्समध्ये त्यांचे ते राहतील. पण आज गेली 30 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे मुंबई ही शिवसेनेच्या ताब्यात होती, भाजपच्या पाठिंब्यावर होती, कायम भाजपच्या पाठिंब्यावर होती. आणखीन शिवसेना ही काय म्हणतात त्याला, बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही कायम ह्यांच्या ताब्यात होती, शिवसेनेच्या ताब्यात होती. आज शिवसेनेची शक्ल झालेली आहेत म्हणजे एक दोनच हे झालेले आहेत. एक म्हणजे तुमचं एकनाथ शिंदे आणि दुसरे म्हणजे तुमचं काय म्हणतात त्याला उभाटा. आजचा विषयच म्हणजे काय आहे की शरद पवारांनी केला उभाटाचा बोबाटा. आता पूर्वी जेव्हा शिवसेना होती तेव्हा पूर्वीच्या शिवसेनेमध्ये एकच माणूस पत्रकार परिषद घ्यायचा किंवा एकच माणूस पब्लिकशी बोलायचा, ते म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, जे आज मनसेमध्ये सुद्धा काय म्हणतात त्याला आपले फक्त राज ठाकरे हे करतात, पत्रकार परिषद घेतात किंवा पब्लिकशी बोलतात, ते बाकी कोणी बोलत नाही. तो एक त्यांचा हे आहे. पण जसं बाळासाहेब ठाकरे गेले तसं उद्धव ठाकरे एक तर स्वतः त्यांना काही राजकारण समजत नाही, त्यांना राजकारण कळत नाही. त्यांना फक्त एकच गोष्ट कळते, पैसे कसे येणार, याच्या पलीकडे त्यांना काही हे होत नाही. आणि शरद पवारांचं नेमकं शरद पवार हे धुरंधर राजकारणी आहेत. काय त्यांना एकच आत्ता देवेंद्र फडणवीस भेटले नाही, तर त्यांना असा कुठलाही मोठा राजकारणी त्यांना हे भेटला नाही. बाकी सगळे त्यांचे संबंधितच होते, आणखीन त्यांच्या हाताखालचे होते काँग्रेसची लोक. जेव्हा मनोहर जोशी होते तेव्हा मनोहर जोशी हे शरद पवारांचे वैयक्तिक मित्र होते, त्यामुळे ते शरद पवारांना त्यांनी कधी खास विरोध केला नाही. पण जोपर्यंत मनोहर जोशी होते तोपर्यंत ते शरद पवारांचं काही जास्त चाललं पण नाही. एक लक्षात घ्या, शरद पवार छगन भुजबळांना फोडू शकले पण मनोहर जोशींना कधी फोडू शकले नाहीत, नंबर 1. दुसरं असं की जेव्हा हे झालं 2014 साली, जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं भाजपचं राज्य आलं, त्यावेळेस जे लवासा प्रकरण झालं ते शरद पवारांना खूपच खुपलं. आणि त्यामुळे शरद पवारांनी त्यावेळी एक स्टेटमेंट केलं होतं की तुमच्या 122 पैकी फक्त 31 आमदार तुमचे आहेत, बाकी सगळे माझे आहेत. शरद पवारांनी त्यांना फोडायचा प्रयत्न नाही केला का? 100% केला. पण महाधुरंधर देवेंद्र फडणवीसांनी ते होऊ दिलं नाही. आणि त्यांनी राज्य इतकं सुंदर केलं की त्याच्यानंतर परत ते एकत्र लढले, आणखीन ते निवडून पण आले. म्हणजे ते एकत्र लढले नसते तर माझ्या मते 122पेक्षा जास्त सीट आल्या असत्या, ते 105च सीट आल्या. आणि मग शरद पवारांनी म्हणजे शरद पवारांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की 2014पासून मी ही तयारी केली होती म्हणून. आणि ती तयारी म्हणजे काय केलं त्यांनी संजय राऊत नावाचा जो उभाटाचा जो आत्ता कर्दनकाळ आहे त्याला त्यांनी स्वतःच्या पिंजऱ्यात अडकून घेतला. आणि मग शरद पवारांनी त्याच्यामार्फत सगळ्या गोष्टी केल्या. उद्धव ठाकरेंना काय मुख्यमंत्रीच व्हायचं होतं, बाकी त्यांना काय ॲडमिनिस्ट्रेशन येतही नाही, ॲडमिनिस्ट्रेशन अजिबात येत नाही हे त्यांनी मागेच सांगितलं होतं. मागेच ते मुख्यमंत्री असतानाच सांगितलं होतं, मला फायनान्सबद्दल काही कळत नाही, ह्याच्यातलं काही कळत नाही, मी हे सगळं अजित पवारांना सांगितलं आहे. होम मिनिस्ट्री
ते त्यांनी अनिल देशमुखांजवळ दिली होती. हे स्वतः काय फक्त रोज किती येईल तेवढं फक्त, याच्या पलीकडे काही नाही. आणि त्यातलं सुद्धा बाकीचे कट लोकांना द्यायचे ते द्यायचे. पवारसाहेबांनी त्यांना संजय राऊतला बाजूला करून ह्याला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून पार याची 3-13 वाजवली. आणखीन मग शिवसेनेनी काय नंतर सगळंच सोडलं. बाळासाहेबांची अस्मिता सोडली, हिंदुत्व सोडलं, मराठीपण सोडलं आणि भ्रष्टाचाराची परम सीमा गाठली त्यांनी. आणि ती इतकी गाठली की आणि अजित पवारांसारखा स्ट्रॉंग नेता NCPकडे असल्या कारणामुळे त्यांनी त्या उद्धव ठाकरेंना कधीच किंमत दिली नाही. म्हणजे यांनी काय म्हणतात त्याला, देवेंद्र फडणवीसांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पण फंड ॲलोकेशन सगळ्यात जास्ती राष्ट्रवादी पक्षाला, दुसरं काँग्रेस पक्षाने 66% 66% राष्ट्रवादीला, त्याच्यानंतर 20% काँग्रेसला आणि 16% माझ्या माहितीप्रमाणे काय म्हणतात त्याला, म्हणजे 100%मधनं फक्त 16% शिवसेनेला होतं. म्हणूनच ही लोकं सगळी फुटली. आणि ती फुटली म्हणजे ती उगीच नाही फुटली. आणि हे फुटतायत हे शरद पवारांना कळत असून सुद्धा शरद पवारांनी कधीही यांना जागं केलं नाही. कारण त्यांना ते फोडायचंच होतं. त्यांना ती शिवसेनेची मक्तेदारी, शिवसेनेनी किंवा विशेषतः उद्धव ठाकरेंनी त्यांच्याविरुद्ध वापरलेली जी भाषा आहे काय, ती भाषा त्यांना कायम डोक्यात होती. आणखीन ते शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री बनवून शिवसेनेची पार वाट लावून टाकली. त्याच्यानंतर हे 40 आमदार गेले तिकडे. 40 आमदार गेले तरी शरद पवारांनी कधीही, म्हणजे शरद पवारांचा होम मिनिस्टर होता, शरद पवारांना माहिती नव्हतं, वळसे पाटलांना माहिती नव्हतं, त्यांना सगळं माहिती होतं काय, पण त्यांनी ते कधी थांबवलंच नाही. त्यांनी ते सगळं त्यांना जाऊ दिलं तिथे. सरकार पडलं यांचं. सरकार पडल्यावर जे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज त्याच्यानंतर सरकार पडल्यानंतर शरद पवारांनी जे काही उद्धव ठाकरेंबद्दल लिहायचं ते त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. हे किती दिवस ह्याच्यात गेले म्हणून. आजसुद्धा ते झाल्यानंतर शरद पवार आता प्रो BJP झालेले आहेत काय, आणि त्यांनी यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. आणि आज संजय राऊत, त्याच्यानंतर शरद पवारांनी सुषमा अंधाऱ्यांना त्यांच्याकडे पाठवलं. मी नॉर्मली बायकांवर बोलत नाही त्यामुळे मी त्यांच्यावर कधीच बोलणार नाही. पण संजय राऊत ह्याला रोज शरद पवार असं काय म्हणतात त्याला, हँडलवाला ट्रक होता ना पूर्वी, खूप आपल्या लहानपणी होता बघा तुम्ही, किंवा अगदी जुन्या पिक्चरमध्ये दिसतो की तो हँडल मारल्याशिवाय तो ट्रक चालू होणार नाही. तसं रोज शरद पवार त्याला इनडायरेक्टली हँडल मारत असतात. आणि असं इतकं मोठं हँडल मारलं की रोज सकाळी ते हे करून जेवढी शिवसेनेची नालास्ती करता येईल तेवढी शिवसेनेची नालास्ती हे तुमचे संजय राऊत करत असतात. म्हणजे आणि अक्षरशः म्हणजे त्या उभाटाचा त्यांनी बोभाटा करून टाकला आहे. म्हणजे जितकं संजय राऊत बोलतात ना तितकी त्यांची मतं कमी होतात. आत्ता आपण ह्याच्यात बघितलेलं आहे, त्यांना 20 सीट आलेल्या आहेत. 20 सीट आलेल्या आहेत. आता या 20 सीटांपैकी तुम्हाला सांगतो मुंबईच्या महानगरपालिकेला सुद्धा 20 ते 25च्या वर त्यांच्या सीट येत नाहीत. आणि याची काळजी शरद पवार घेणार. कारण आज तुम्ही इतकी लोकं त्यांना सोडून चाललेली आहेत आणि त्यांच्याशी जे प्रामाणिक राहिलेले आहेत त्यांच्याच पाठीत यांनी पहिल्यांदा खंजीर घुसला आहे. आणि त्यांच्याशी जे अप्रामाणिक संजय राऊतांसारखे जे राहिलेले आहेत, जे आता अप्रामाणिक काय राहिले तर संजय राऊत रोज जे बोलतात, उद्धव ठाकरे तर बोलून ते सगळं मोदीला बेअक्ली म्हणले, याला फडतूस म्हणले देवेंद्र मोदीला. आज कोण बेअक्ली आहे, कोण फडतूस झालं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, आदित्य ठाकरे म्हणले होते मनसेबद्दल, बंद पडलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही म्हणून. पण आज परत टाळी वाजवायला कोण गेलं मनसेकडे.
म्हणजे बंद पडलेल्या पक्षावर टाळी वाजवायची वेळ आली म्हणजे दोन बंद पडलेले निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं दोन. पण मला वाटत नाही ती त्यांची टाळी वाजेल म्हणून. कारण ती टाळी न वाजण्यासाठी संजय राऊत आहेत, शरद पवार आहेत तिथे, आणि राज ठाकरे तितकेच यांच्यापेक्षा शहाणे आहेत. ते. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंवर अशी टाळी वाजवून ते स्वतःचं नुकसान करून घेणार नाहीत. राज ठाकरे आधीच स्वतःच्या काही स्टेटमेंटबद्दल स्वतःच्या पक्षाला संपवायला निघालेले. त्यातून यांच्याशी टाळी मारली आणि त्यांच्या व्यासपीठेवर संजय राऊतसारख्या माणसांनी भाषणं केली यांच्यासाठी, तर आहे ती मतंसुद्धा जातील त्यांची. मनसेची जातील. आणि पवारसाहेब तर आज त्यांना पाडायलाच बसलेले आहेत. पवारसाहेब त्यांच्या बाजूने कुठलंही स्टेटमेंट देत नाहीत, काहीच करत नाहीत. आज तुम्ही बघा, पंतप्रधानांनी परदेशामध्ये आमची बाजू कशी चांगली आहे, बरोबर आहे हे सांगायला त्यांनी सुप्रिया सुळेला पाठवलं आहे. यांच्या काय म्हणतात त्याला, शिवसेनेच्या आदित्य ठाकरेला नाही पाठवला त्यांनी. कुठे का नाही पाठवला? कारण आदित्य ठाकरे आणखीन राहुल गांधी म्हणणं, कारण राहुल गांधी आणखीन हे एका लेवलचे आहेत. पण आदित्य ठाकरे तरी काय, ते शिवसेना संपवायलाच निघालेले आहेत. त्यांना हे कळत नाही आहे की काय होतं आहे ते. आणि त्यांना असं वाटतं की आम्ही फार हुशारकीने बोललो, आम्ही फार यांनी बोललो, आम्ही फार त्यांनी बोललो. ते जितकं बोलतात ना तितकं शिवसेनेची वाट लागते. संजय राऊत कधीही निवडून नाही आले, सुषमा अंधारे कधीही निवडून नाही आल्या, उद्धव ठाकरे कधीही निवडून नाही आले. हां, आदित्य ठाकरे दोनदा निवडून आले, पण तीसुद्धा पहिल्यांदी भाजप आणखीन हे एकत्र होते त्याच्यामधला हे होता, आणि दुसऱ्यांदा ते मानलं पाहिजे त्यांना की ते निवडून आलेत म्हणून. पण बाकी त्यांना त्यांच्या सीट वाढवता नाही आल्या, सगळ्या पत्त्याच्या ह्याच्यासारख्या ढासळल्या आहेत त्यांच्या. त्यामुळे शरद पवारांनी उभाटाचा अक्षरशः प्लॅन करून बोभाटा केलेला आहे. आणि रोज हे असं बोलतात, ती वज्रमूठ मला आठवते, आमची वज्रमूठ आहे. वज्रमूठच्या पहिल्या सभा झाल्या, नंतर मूठच गेली, वज्र नंतर गेला, नंतर हातही गेला. त्यामुळे त्याच्याबद्दल कोणी, म्हणजे हा जो बोभाटा झाला यांचा हसं झालं आहे यांचं. आणखीन हे कुकर्तृत्ववान आहे, हे याचा बोभाटा शरद पवार अगदी सिस्टमॅटिकली ह्या 3-4 लोकांच्याकडनं करून घेत आहेत. आज एवढंच. धन्यवाद.